तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते अशोक जगदाळे यांनी दंड थोपटले असून मतदारसंघात मिळत असलेला प्रतिसाद पाहून जगदाळे यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून जी आहे मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे। असंख्य कार्यकर्ते जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे आहे आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलेले आहेत। भाऊ, आजचा दिवस कशा पद्धतीने तुम्ही साजरा करताय, काय लोकांच्या भावना आहेत? लोकांच्या भावना त्या लोकहिताच्या भावना आहेत आणि माझं सर्व लोकांना शेतकरी बांधवाचा हा मेळावा आहे। ह्या मेळाव्यातून शेतकऱ्यांना काहीतरी पिकाच्या बाबतीत, त्यांची उन्नती होण्याच्या बाबतीत, पीक कसं चांगलं काढण्याच्या बाबतीत हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि यातून शेतकऱ्यांनी काहीतरी शेतीविषयीचं तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती कशी केली जाईल, पाण्याचा वापर कसा केला जाईल, रासायनिक खताचा वापर कसा केला आणि उत्पन्न जे आज आपल्याला 60 रुपये 100मधले 60 रुपये लागवडीला चालले ते कमी करून शेतकऱ्याच्या मध्ये घरामध्ये जास्तीत जास्त 10% 20%नी कसा आपला उत्पन्न वाढवता येईल त्या अनुषंगाने हा मेळावा आहे। एकंदरीत तुम्ही शेतकरी मेळावा भरता, धाराशिव जिल्ह्यातील असंख्य शेतकरी आज आत्महत्याच्या मार्गावरती जातात। हे रोखण्यासाठी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय पाऊल उचलू? शेतकऱ्यांना माझी विनंती आहे सर्व तमाम शेतकऱ्यांना की आत्महत्याचं पाऊल घेऊ नका। आज मागच्या 5-10 वर्षामध्ये काही विकास झाला असेल नसेल, झालेला नाही आहे। त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। सोयाबीनचे भाव आज कुठेच्या कुठे आलेले आहेत। लागवडीमधनं शेतकऱ्याच्या घरात काही जातच नाही, त्यामुळं हा प्रसंग होते। आज लग्न होत नाही शेतकऱ्यांच्या मुलीचे, म्हणून कुठेतरी कर्जबाजारी होऊन कर्ज न फेडता आल्यामुळे हे आत्महत्या होतात। हे एकंदरीत तालुक्यातलं कलंक जी पुसण्यासाठी आत्महत्याचं आपल्या माध्यमातून काय एकंदरीत विजन असणार आहे तालुक्याच्या विकासासाठी व शेतकऱ्यांसाठी? या पुढील काळामध्ये जर मला तुळजापूर तालुक्यातल्या मतदारांनी संधी दिली, निवडून आणून दिली, मला काम करण्याची संधी दिली तर नक्कीच सर्वात प्रथम काम जे असेल ते शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असणार। एकंदरीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचं संकल्पना जे अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून काही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित। मला सांग, अशोक जगदाळे यांना आमदार रूपानं तुम्हाला पाहायचं वाटतं? साहेबांनी आम्हाला आमदार पाहिजे। जगदाळे भाऊला तिकीट कुठून का मिळेना, पण शेतकऱ्यासाठी भाऊ एकदम उत्तम आहेत। बाकीचे आमदार आजपर्यंत गेले, समजाने खड्डे शेतकऱ्याला घातलेत, फाशी घेतात, मरतात, आत्महत्या करतात। भाऊला आम्हीच विनंती केली की भाऊ, ते डोक्यात नव्हतं भाऊच्या, की भाऊली म्हणलं भाऊ तुम्ही शेतकऱ्याला तुम्हीच पाहिजे। आम्ही विनंती केल्या शेतकऱ्यांनी। कार्यकर्त्यांची विनंती आहे की आमदार अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून मला सांगा, आमदार का व्हावं असं वाटतंय? नाही, आजपर्यंत ह्या उस्मानाबाद जिल्ह्यात जेवढे आमदार झाले निवडणुकीपुरतं शेतकऱ्याचं बघायचं मनाचं, आणि निवडणूक झाली की आणि मागितली दिवस पुढं तर अशोक भाऊचं कसं आहे, 10 वर्षी काही नसताना खिशातल्या पैशाने एवढं त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे। ते आमदार झाल्यावर तर नक्कीच त्यांच्यावर सगळ्या शेतकऱ्याचा आमचा विश्वास असल्यामुळं ते अशोक भाऊला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि अशोक भाऊलाच पुढं आपण करायचं आहे। अशोक जगदाळे यांचं कार्य कसं आहे? एकंदरीत कार्य सगळ्यात उत्तम आहे, स्वच्छ आहे। तुम्हाला काय वाटतंय? काय या ठिकाणी युवक देखील आहेत, तुला काय वाटतं एकंदरीत? मी मग जो प्रश्न विचारला अशोक भाऊंना की मुलींचे लग्न होत नाही, मुलांचे पण लग्न होत नाही, हा पण प्रश्न विचारला पाहिजे होता तुम्ही भाऊंना। कॉमेडीचा विषय नाही, होतच नाही, तो पण प्रश्न विचारला पाहिजे होता। भाऊकडनं काय अशानं अपेक्षा तुला आहेत एकंदरीत? मी पण एक शेतकरी, युवा शेतकरी, शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्यात त्याला आम्ही सहकार्य करणार आहोत। एकंदरीत भाऊ, तालुक्यातले असंख्य प्रश्न आहेत। गेल्या अनेक वर्षापासून ज्या या तालुक्याचा विकास व जिल्ह्याचा विकास कुठेतरी रखडलेला दिसतोय, तर आपल्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या ह्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी कसं पाहता याकडे? आतापर्यंत खरं बघितल्या 5 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी फक्त व्हॉट्सअपवरती, सोशल मीडियावरती अशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। शेतकऱ्याचा बांधावर गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या पाहिजेत, शेतकऱ्यांचं राहणीमान कसं वाढेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, जसं यांनी म्हणाले युवा मुलांना आज लग्न करायला म्हणजे मुली देत नाही आहेत आमच्या भागामध्ये, कारण परिस्थिती दुष्काळग्रस्त आहे। शेतकऱ्याच्या घरात काही येतच नाही, वाचतच नाही, त्यामुळं हे त्यांच्या घरात आहे ते सर्व शेतकऱ्यांच्या घरात आहे। एकंदरीत या ठिकाणी तुळजापूर विधानसभामध्ये विद्यमान आमदार जे राणा जगजितसिंह पाटील यांचं तगडं आव्हान तुमच्या समोर आहे, कशा पद्धतीने यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहात?
ते जनता ठरली जनता पक्की आहे. जनता विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे जनता आता हातामध्ये ही निवडणूक केली आहे. अशोक जगदाळे यांच्या हातामध्ये आता यांच्या पदामध्ये यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्व ठरेल. सतीश राठोड सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव.